नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेचा कहर कायम असून कडक उन्हानं जनजीवन प्रभावित झालं आहे। गुरुवारी तापमानात किंचित घट झाली असली तरी उकाड्याचा त्रास कायम आहे। हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी 46.8 अंश सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर जिल्हा हा विदर्भातील सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे। मे महिन्यातील कडक उन्हानं विदर्भ अक्षरशः होरपळून निघत आहे। सकाळपासूनच सूर्याची तीव्रता जाणवत असून दुपारपर्यंत उष्णतेचा कहर अधिक वाढतोय। उष्ण वारे आणि वाढत्या तापमानानं नागरिक हैराण झाले आहे, तर दुपारच्या वेळेत रस्त्यांची वर्दळही कमी होते। हवामान विभागानं नागपूरसह विदर्भातील 4 जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, तर वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात 0.7 अंशांनी तापमानात घट झाली असली तरी तेथील कमाल तापमान 46.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। तर उपराजधानी नागपुरातही तापमानात किंचित घट झाली आहे, मात्र गरम वारे आणि वाढलेल्या उकाड्यानं नागरिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही। हवामान विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी अकोला 44.9 अंश सेल्सिअस, अमरावती 45.8 अंश सेल्सिअस, भंडारा 44.2 अंश सेल्सिअस, बुलढाणा 41 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 46.8 अंश सेल्सिअस, गडचिरोली 46.4, गोंदिया 45.2, नागपूर 46 अंश सेल्सिअस, वर्धा 46.4 अंश सेल्सिअस, वाशिम 42.6 अंश सेल्सिअस आणि यवतमाळ 45 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। दरम्यान पुढील काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही, असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे। तर काही जिल्ह्यात तापमान 47 ते 48 अंश सेल्सिअस पर्यंतही जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे।